पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ख्रिस्तामध्ये उपस्थित प्रिय बंधू आणि भगिनीनो, संत पौल थेसलोनिकेकरास पहिले पत्र अध्याय 5 वचन 17 मध्ये आम्हाला सांगते, निरंतर प्रार्थना करा. प्रियजनो, निरंतर प्रार्थना करा याचा अर्थ काय आहे? संत पौल आम्हाला समजावून सांगते की आम्ही प्रार्थना करणे म्हणजे देवाची आठवण करणे. प्रार्थना करणे म्हणजे देवाला समजणे. आम्हाला माहित आहे, शिष्य लोकांनी जेव्हा येशूला विचारलं का प्रभू आम्हाला प्रार्थना करणे शिकवा, तेव्हा प्रभूने काय म्हटलं? प्रभूनं असं नाही म्हटलं का तुम्ही देवाकडे हात पसरून तुम्ही म्हणा मला पैसे दे, किंवा नाही तर मला भोजन दे, किंवा माझ्या अडचणी दूर कर. असं नाही, असं डायरेक्ट नाही शिकवलं. त्यांनी सर्वात प्रथम प्रार्थना करणे म्हणजे काय म्हटलं? का तुम्ही जेव्हा कधी प्रार्थना करता तेव्हा तुम्ही असं म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बापा. हे आमच्या स्वर्गातील बापा आहे कधी म्हणू शकतो आपण, रोज म्हणू शकतो, कुठेही म्हणू शकतो, कोणतेही काम करत असताना. म्हणून प्रभू संत पौल म्हणत आहे निरंतर असं म्हणा. काय म्हणा? निरंतर म्हणा, हे आमच्या स्वर्गातील बापा. निरंतर म्हणत राहा. काम करताना म्हणता येते लक्ष लावून आपलं मन प्रभूकडे लावून, हे आमच्या स्वर्गातील बापा. त्याच्या नंतर समोरचा शब्द त्याने शिकवलेला आहे, तुझे नाव पवित्र मानले जाओ. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ. तू पवित्र आहेस. आम्ही पूजा बलिदानामध्ये म्हणतो, काय म्हणतो? पवित्र देवा, पवित्र समर्था, पवित्र अनंता, दया करा. कारण तो पवित्र आहे, समर्थ आहे, सर्वशक्तिमान आहे, अनादि काळापासून आहे. त्याची आठवण करणे म्हणजे प्रार्थना आहे. त्याची आठवण करणे, त्याच्या आठवणीमध्ये आम्ही लक्ष लावणे, मनपूर्वक लक्षपूर्वक आपण त्याची आठवण करून, तू पवित्र आहेस देवा, माझ्यावर दया कर. हे कधीही म्हणता येते, नित्य म्हणता येते, तुम्हाला कोणतेही काम करत असताना. म्हणून संत पौल म्हणत आहे निरंतर प्रार्थना करा. आणि त्याच्यानंतरचा शब्द काय म्हटलेला आहे? हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, तुझे राज्य येऊ. परमेश्वराचे राज्य येण्यासाठी निरंतर प्रयत्न केला पाहिजे. परमेश्वराचं राज्य काय आहे? प्रेम, शांती, दया, आनंद, हे परमेश्वराचं राज्य आहे. तर आमचं लक्ष असावं का मी व्यवहार करत असताना आमच्यामध्ये परमेश्वराचं राज्य असावं, शैतानाचं नाही, दुसऱ्या कोणाचं नाही. परमेश्वर जेव्हा व्यवहार करत आहोत तेव्हा माझं लक्ष कोणाकडे आहे? की परमेश्वराचं राज्य स्थापित करण्याकडे माझं लक्ष आहे. बोलताना, काम करताना, कोणाशी उत्तर देताना, कोणाशी व्यवहार करताना, मग काय आहे? हे निरंतर ही प्रार्थना आहे. परमेश्वराचे राज्य स्थापित करण्याच्या प्रयत्नामध्ये जेव्हा आम्ही आहोत, आमचं लक्ष तिकडे लागून आहे, म्हणजे आम्ही काय करत आहोत? प्रार्थना करत आहोत. तुझे राज्य येऊ. म्हणून म्हणताय संत पौल, निरंतर प्रार्थना करा, तुझे राज्य येऊ. त्याचं राज्य येण्यासाठी घरी, कामाच्या ठिकाणी, बाजारामध्ये, शाळेमध्ये, शेतामध्ये, कंपनीमध्ये, जिथं कुठं आम्ही आहोत तिथं आम्ही काय करत आहोत? परमेश्वराचं राज्य आमच्या लोकांमध्ये, आमच्या समाजामध्ये, आमच्या मित्र मंडळीमध्ये, आमच्या दोस्तामध्ये, किंवा ज्या ठिकाणी आम्ही धंदा करतो तिथं आमच्या कामाद्वारे, आमच्या शब्दाद्वारे, आमच्या व्यवहाराद्वारे परमेश्वराचे राज्य स्थापन करण्यामध्ये आम्ही लागून राहतो. म्हणजे काय आहे? प्रार्थना करत आहोत. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेनुसार हो. परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे ही प्रार्थना आहे. आम्ही घुटणे टेकून हात जोडून 1 घंटा प्रार्थना करणे तेही प्रार्थनाच आहे. परंतु आम्ही इथून घुटणे टेकून 1 घंटा प्रार्थना करून बाहेर गेल्यानंतरही आमची प्रार्थना संपलेली नाही. मग आम्ही काय करत आहोत? कुठेही असेल तरी, कोणाशी बोलत असेल तरी काय करावं? आम्ही त्यांच्यासोबत बोलत असताना ज्याप्रमाणे परमेश्वराने आम्हाला सांगितलं, तुझ्या इच्छेप्रमाणे हो,
मग कसं बोलणं चालणं कसं असावं? परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे. म्हणजेच काय? आमच्या बोलण्यामध्ये प्रेम असावं, आमच्या बोलण्यामध्ये आपुलकी असावं, आमच्या बोलण्यामध्ये सहनशीलता असावं, आमच्या कामाधंद्यामध्ये प्रेम असावं. आम्ही जेव्हा रागावतो तेव्हा काय होते? तेव्हा परमेश्वराची इच्छा तिथंच खतम करत आहोत आपण. आम्ही जेव्हा शिवा देतो काय करत आहोत आपण? तिथंच परमेश्वराची इच्छा खतम करत आहोत. ती प्रार्थना नाही होऊ शकत. परंतु जेव्हा आम्ही प्रार्थनेच्या मूडमध्ये आहोत तेव्हा किती कोणी काय केलं तरी आम्हाला राग येणार नाही, कारण मी काय आहो? प्रार्थनेच्या मूडमध्ये आहो. म्हणूनच संत पौल म्हणत आहे, निरंतर प्रार्थना करा. कधी? तुम्ही जेव्हा व्यवहार करताना, लोकांशी बोलताना एखाद्याने तुमच्याशी वाईट बोलला तरी तुम्ही रागावला नाही, म्हणजे तुम्ही काय करता? परमेश्वराची इच्छा पूर्ण करता. म्हणजे परमेश्वराची इच्छा पूर्ण करणे म्हणजे प्रार्थना. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रत्येक वेळेस, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक कामाच्या वेळेस आपण प्रार्थनेमध्ये असावं, म्हणजेच परमेश्वराची इच्छा पूर्ण करा. म्हणूनच प्रभूने म्हटलेलं आहे, तुम्ही प्रार्थना करताना असं म्हणा, तुझी इच्छा पूर्ण हो. ही प्रार्थना आहे, प्रभूने सांगितलेलं आहे. म्हणूनच संत पौल म्हणतात, निरंतर प्रार्थना करा. प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रार्थना करणे गरजेचं आहे. आणि जिथं कुठं आपण राहतो तिथं आपण प्रार्थनामय वातावरण निर्माण करणे आणि देवाच्या इच्छेनुसार जीवन जगणे, आम्हाला देवाची कृपा मिळते. अशा प्रार्थनेचा अर्थ काय आहे? प्रार्थनेचा अर्थ म्हणजे आमची मागणी पूर्ण व्हावी, आणि आमची मागणी पूर्ण होणे म्हणजेच आम्हाला आशीर्वाद मिळणे, आम्हाला कृपा मिळणे. देवाच्या कृपेमध्ये आम्हाला देवाची कृपा मिळली पाहिजे. म्हणून कुठंही असताना देवाची इच्छा पूर्ण करण्याची आम्ही प्रयत्न करतो, व्यवहार करतो, तेव्हा आमची प्रार्थना कंप्लीट होत आहे. प्रार्थना करूया, देवाचा आशीर्वाद घेऊया आणि एक दुसऱ्यांना प्रार्थना करण्यासाठी आपण प्रवृत्त करूया, सहकार्य करूया आणि प्रार्थनामय जीवन जगूया.